क्रांतिकारी जय भीम सर्वांना। आज धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज मोठं शिबिर होतं इथे आणि मार्गदर्शन शिबिर होतं। तर त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचं दिनाचं महत्व। सर जय भीम। आज अत्यंत महत्वाचा दिन आहे देशातल्या दिनदुबळा कष्टकरी लोकांना जे हजारो वर्षापासून गुलामीत होते त्यांचं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आहे आज। बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमी या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 ला त्यांच्या लाखो अनुयायांना घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आज आपण पाहतो की त्यांचे अनुयायी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, कारण त्यांच्यामध्ये जी विचाराची प्रगती झाली बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिल्यामुळं। त्यामुळे आज या सर्व लोकांच्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि त्यामुळं हा जो धम्मचक्र परिवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी असा दुहेरी संगम आहे आणि त्यामुळं त्या सर्व गोष्टीची उजळणी करणं, त्याचा इतिहास जोराने, यासाठी हा कार्यक्रम आम्ही बौद्धजन पंचायत समितीतर्फे दरवर्षी इथे या बौद्धजन पंचायत समितीच्या सभागृहामध्ये घेतो आणि आज तोच कार्यक्रम इथे होत आहे आणि या इथे अनेक धार्मिक शिबिर आम्ही घेत असतो। त्यातलं आज हे शामनेर शिबिर त्याचा आज इथे सांगता झालेली आहे आणि आपण पाहतो की लोकांना खऱ्या अर्थानं प्रबुद्ध बनवण्याचं काम या संस्थेतून केलं जातं आणि त्याला प्रचंड असा आपण पाहत असा की प्रचंड असा लोकांचा पाठिंबा मिळत आहे। मी सर्वांना आजच्या या शुभदिनी सर्वांप्रती मंगलमयी कामना करतो आणि सर्वांना आजच्या अशोक विजयादशमीच्या आणि धम्मचक्र परिवर्तनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्याप्रती आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंब असतील मित्रमंडळी या सर्वांप्रती मंगलमयी कामना करून मी आपली रजा घेतो। सर बंतीजींनी म्हणालं की प्रत्येक घरामधून एक तरी व्यक्ती 10 दिवसात शिबिर, कसं पाहताय सर याकडे आणि समाजाला काय प्रबोधन करू इच्छितो? तर म्हणजे आजची जी काही प्रगती झालेली ती बौद्ध धर्मामुळे झालेली आहे। आपण पाहिलं असं काही लोक आज बौद्ध धर्माच्या म्हणजे बौद्ध लोकांच्या विरुद्ध मोठा जाऊन आम्हाला उपवर्गीकरण करून द्या आणि आम्हाला आरक्षण वेगळ्या पद्धतीने द्या अशा पद्धती करतात। त्याचं कारणच असं की आज बौद्ध धर्मामुळे प्रचंड प्रगती झाली आहे। ही प्रगती शिक्षणात झालेली आहे, परंतु अजून आपली जी काही वैयक्तिक माणसामध्ये बौद्ध धर्म अंगीकारण्याचं जे काही व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीने होत नाही। त्यासाठी बंतीजीने आवाहन केलं की प्रत्येक घरामध्ये एक तरी शामनेर शिबिरामध्ये आला की त्याच्या जीवनामध्ये 10 दिवस तो बसल्याने की जो काही एक परिवर्तन होतं आणि त्यामुळे तो असा माणूस जर समाजामध्ये गेला तर त्याची वागणूक, त्याचं असणारं एखादे संस्कार यामुळे इतरांच्या म्हणजे कुटुंबामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये आणि इतर मित्रमंडळीच्या कुटुंबामध्ये परिवर्तन होऊ शकतो। हा भंतीजींचा संदेश होता आणि त्यासाठीच भंतीजींनी ते आवाहन केलं। धन्यवाद। धन्यवाद। तर आज धम्मचक्र परिवर्तन दिन तसंच सम्राट अशोक विजयादशमी दिनानिमित्त आपल्यासोबत होते सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर, त्यांच्याकडून जाणून घेतलं की कशा प्रकारे बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। हरीश पवारसह मी 25 नवी मुंबई, वाशी।